आज झालेला सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जो काय खळबळजनक जो विषय झाला तो मुळामध्ये खळबळजनक नाही। त्याच्यामध्ये अनिल देसाई हा माणूस आमच्या तालुक्याला कलंक लागलेला जो माणूस आहे, मान तालुक्याला म्हणजे कलंक आहे तो कुणालाही कधी कोणत्याही क्षणी मॅनेज होणारा माणूस आहे। आजपर्यंत म्हणजे मान तालुक्यामध्ये जयाभावाला त्यावेळी पहिल्यांदा तो जयाभावांना मॅनेज झाला। म्हणजे पहिल्यांदा जयाभावांना आमदार करण्यामध्ये जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो मॅनेज होऊन अनिल देसाईचा आहे। आणि म्हणजे मॅनेज होण्यामध्ये जर माहीर असेल तर तो अनिल देसाई आहे। किरकोळ ह्याच्यामध्ये म्हणजे आज तुम्ही बघितलं तर राजकारणाच्या पटलावरती त्यांचा एक भाव इथं साताराच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा सदस्य नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करतात। शिवेंद्रबाबांचे अतिशय जवळचे म्हणून ते या ठिकाणी काम करतात आणि ते मान तालुक्यामध्ये आपलं मूळ गाव आहे। म्हणजे मूळ गाव नाही त्यांचं, ते उपरेच आहे मान तालुक्यामध्ये। त्यांचं मूळ गाव हे खटाव तालुक्यामधलं चिखली आहे, जे उपरे आहेत मान तालुक्यामध्ये। ते आज मान तालुक्यामध्ये राजकारण करत असताना म्हणजे साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायचं, मानमध्ये येऊन सांगायचं राष्ट्रवादीचं काम करूया। म्हणजे असा हा दल बदलू माणूस या ठिकाणी राजकारण करत असताना आज जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाची निवड असताना त्यांनी जो दल बदलूपणा काम केलाय, आज या ठिकाणी तो सांगेल म्हणजे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आमच्यावरती दबाव आणला वगैरे वगैरे वगैरे। परंतु अनिल देसाई हा दल बदलू माणूस आहे। त्यानं भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे मदत करण्याच्या दृष्टीने जे काम केलंय त्याबद्दल मी अनिल देसाईंचा आभार पहिल्यांदा मानतो। आणि दुसरी गोष्ट, अनिल देसाई हा अतिशय दल बदलू माणूस आहे। त्याच्यावरती राजकारणामध्ये कुणी विश्वास ठेवू नये। एक मी जिल्ह्यातल्या सगळ्या तमाम भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी शरद पवार असेल, राष्ट्रवादी अजित पवार असेल किंवा शिवसेनेचे माननीय शंभूराज देसाई असतील, या सगळ्यांना मी आवाहन करीन, अनिल देसाई हा अतिशय दल बदलू माणूस आहे। तो स्वतःच्या स्वार्थापोटी कुणाचाही बळी देण्याचं काम या राजकारणामध्ये करतो। याचं जिवंत उदाहरण आज जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक आहे।